श्री स्वामी समर्थ. आज प्रायव्हेट भाडा होता अलिबाग रिटर्न मुंबई. तर जातेवेळी बोटीनेच गेलो, इथली बोटीनेच यायचं होतं. पोचल्यावरती माहीत पडलं नवीन बोट चालू झाले M2M. M2M तर आहेच, पण नवीन M2M चालू झाले, नवीन आणि बोट आली. त्याच्यामध्ये बोटमध्ये गेल्यावरती आतमध्ये गेल्यावरती काही गोष्टी चांगल्या होत्या आणि काही गोष्टी खराब होते. पार्किंगचा लॉट तुम्ही बघू शकता, एकदम एकदम छोटी पार्किंग होती, एकदम कम्फर्टेबल नव्हतं, चिपकून चिपकून गाड्या धावायला लागत होते. आणि जुन्या ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये बघणारच. पण एक गोष्ट चांगली होती की तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सीट्या क्लीन एकदम आणि भरपूर चांगला साफसुथरा होता आणि वरती बसायला सीट भरपूर चांगले होते. सीट बघू शकता, असं वाटतं एकदम एकदम हॉटेलमध्ये बसलेले असं वाटत होतं. आणि बोट पण लई हलो होती पुढे गेल्यावरती, पण आतमध्ये जरा एवढी मजा नव्हती बसायला. आणि खायची बियची गोष्ट भरपूर महाग आहे इकडे. चाय 130ला होती. अलिबागचा प्रायव्हेट काम करून निघालो, तिकडचा काही व्हिडिओ बनवला नाही मी. परत मग आता मुंबईकडे दिशेला निघालो आम्ही लगेच सकाळी लवकर काम झालं, लगेच आम्ही निघालो दुपारी 1-1:30 वाजता परत. ही आपली जुनी बोट लागली. आता जुनी बोटचा तुम्ही पेस बघू शकता. आता एंट्री मारते वेळीच केवढा पेस आहे बघा. आरामात म्हणजे 5-6 लाईनी लागतील, एवढ्या गाड्या पेस आहेत. वरून पण मी व्हिडिओ काढलाच आहे. आणि चांगली गोष्ट आहे की जुन्या बोटमध्ये ओपन आहे, तुम्ही बाहेर उभं राहून सर्व साईडचा व्ह्यू बघू शकता. आणि नवीन बोटमध्ये काय ते व्ह्यू नाही आहे, हे क्रेन आहे. सॉरी, क्रेन नव्हती, ती रिग होती. आणि बाहेरून पार्किंग बघू शकता. ही नेव्हीची बोट होती आणि मला त्या सकाळ संध्याकाळपर्यंत ही सर्वात मोठी बोट दिसली. बघू शकता केवढी मोठी बोट आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही 8-10 माल्याचीच बोट असेल, एवढी मोठी बोट होती. लांबूनच एवढी मोठी बोट दिसत होती. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल. जस्ट आपल्या गेट ऑफ इंडियाच्या इथेच लागलेली ही बोट, थोडंसं आतमध्ये. नंतर पुढे गेल्यावरती हा बघा, इथून लांबून मी व्हिडिओ काढला आहे. हा आपलं ताज हॉटेल आहे आणि ह्याच्या बाजूला नेव्हीची बोट फिरते, हे बघा.